नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। वसई विरार शहर महानगर पालिका मुख्यालय विरार में पत्रकार कक्ष में मराठी पत्रकार दिवस बड़े धूमधाम से मनाया गया। 6 जनवरी 2025 को वसई विरार शहर महानगर पालिका मुख्यालय विरार में पत्रकार कक्ष में मराठी पत्रकार दिवस मनाया गया। इस शुभ अवसर पर वसई विरार शहर मनपा के आयुक्त अनिल कुमार पवार ने पत्रकार आचार्य बालशास्त्री जांभेकर साहेब के प्रतिमा पर माल्यार्पण किया और वहां मौजूद पत्रकारों को पत्रकारिता दिवस की हार्दिक शुभकामनाएं दिया। वहां मौजूद सभी पत्रकारों ने आपस में पत्रकारिता दिवस मना एक दूसरे का स्वागत किया। इस मौके पर पत्रकारों ने कई विषयों पर चर्चा भी किया। तो आइए एक नजर डालते हैं इस खबर पर। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आपले प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा यूट्यूबची मीडिया असेल, या सर्वांचं चांगलं योगदान महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी तर सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी झालेलं आहे आणि असं यापुढे पण त्यांचं सहकार्य महापालिकेला सर्व प्रशासनाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल आणि यूट्यूबची मीडिया असेल आणि सर्व आपले पत्रकार मंडळी बंधू भगिनी असतील, या सर्वांना पत्रकार दिनानिमित्त माझ्यातर्फे महापालिकेतर्फे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। पालिकेच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि केवळ हा पत्रकार कक्ष वाढवण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान राहिलेलं आहे। कारण अनेक वर्षाच्या नंतर केवळ आयुक्त साहेबांनी मनावर घेतलं असल्यामुळं वसई विरारमधल्या सर्व पत्रकारांना एक मोठी भव्य अशी वास्तू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आयुक्त साहेबांच्या हस्ते याच पत्रकार कक्षामध्ये पहिला पत्रकार दिन हा साजरा झालेला आहे। त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं, सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया, त्यांचे धन्यवाद मानूया। आयुक्त साहेबांनी बदली होऊ शकते, आयुक्त साहेब अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत। आयुक्त साहेब कुठेही जेव्हा असतील, साहेब तुम्ही आमच्या निश्चित स्मरणात असतात, कारण तुमची प्रत्येक ही वास्तू जेव्हा बघाल त्यावेळेस तुमचं नाव आमच्या प्रत्येक पत्रकारांच्या ओठावरती असेल। त्याबद्दल तुम्ही आलात, कामातलं काम काढून वेळ काढून या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचे सर्व पत्रकारांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। असंच आमच्यावर आम्हाला सहकार्य ठेवा ही अपेक्षा। अजून एक मागणी फेब्रुवारीला जांभेकर साहेबांची जयंती आहे, शासकीय जयंती आहे, त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने क्रांती व्हावी इथे आणि जवळजवळ पत्रकारांसाठी विवाह असा आपल्याला सरकारी शासकीय करतो कार्यक्रम आहे आणि मला सर्वांना जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी प्रेम जाऊन कंपल्सरी आणि इथे प्रत्येकाने जयंती 20 तारखेला आहे, ती पण मोठ्या उत्साहात साजरी करावी कारण तो शासकीय कार्यक्रम आहे। 20 फेब्रुवारीला येतोय, तर सर्वांनी सहभाग घ्यावा कारण आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपण त्या दिवसामुळे आपण ओळखलं जातोय। तरी उपस्थित सर्व पत्रकारांतर्फे आणि विविध संघटना, विविध हिंदी माध्यम, आपले यूट्यूब चॅनल, मराठी प्रिंट मीडिया, हा पहिला पत्रकार दिवस आहे। इतक्या मोठ्या सगळ्यांना पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुमच्या प्रत्येकाचं पेपर असेल, साप्ताहिक असेल, यूट्यूब चॅनल असेल, त्याची भरभराट व्हायला पाहिजे, त्याचे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, त्याच्या मनापासून शुभेच्छा। परत सर्व पत्रकारांना, ज्येष्ठ वरिष्ठ आणि आता जे युवा पत्रकार तयार होत आहेत त्यांना देखील पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। प्रथम हे पत्रकार
दिनाच्या निमित्तानं आयुक्त सर या ठिकाणी आले, त्यांनी दिन साजरा केला आणि हा त्याचा प्रथमच आपल्यासोबत झालेला साजरा आपण सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे. परंतु सर्वांचं या ठिकाणी हे होणं असणं गरजेचं आहे, कारण ही वास्तू आत्ता वेगळी आहे. जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी वास्तू आपल्या हातातून निघू शकते, कारण कोणताही व्यक्ती किंवा कोणतीही राजकारणी कोणाचं नाव घेत नाही, परंतु ही वास्तू मिळवण्याने प्रत्येकाला ते खटकलेलं आहे. तर त्यानुसारच प्रत्येकाने त्या विचाराने की बाबा ही वास्तू आपल्या हातातून जाऊ नये, प्रत्येकाने ते यावं, जवळ बसावं, त्याची देखरेख व्हावी, ही सर्वांना मी एक इच्छा व्यक्त करतो की सगळे येतील, एकजुटीने राहतील, अशी मी देवाची तरी प्रार्थना करतो. धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आलासोपारा वसई विरारमध्ये पत्रकारितेला वाव मुश्किल आहे. नवतरुण पत्रकार निर्माण झालेले आहेत, परंतु नावाची चांगल्या प्रकारची वसई पाहिजे सर्वांना मराठीचा आभार व्यक्त करतो. 6 जानेवारी 1932ला बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला इंग्रजांची राजवट होती. मराठी माणूस एकत्रित येण्यासाठी काहीतरी आपल्या हातात पत्र पाहिजे, म्हणून त्यांनी दर्पण या पत्राचा दर्पण नावाचा पत्रकार चालू केले. 6 जानेवारी 1932ला दर्पण पत्र चालू केले आणि त्याच दिवसाचं औचित्य साधून आपण पत्रकार दिन साजरा करतो. अतिशय म्हणजे काही पत्रकार दिन, मराठी पत्रकार दिन का साजरा करतो अजूनपर्यंत माहिती नव्हतं. आणि मी यांच्या अगोदर बरीचशी चर्चा चाललेली मराठी पत्रकार दिन, मराठी पत्रकार दिन. पण हिंदी भाषिकांना मी एवढी विनंती करून सांगतो की आजच्या प्रवासात सुधारण बाळासाहेब आंबेडकर यांनी 6 जानेवारी 1932ला दर्पण नावाचा मराठी पत्रकार चालू केलं आणि या पत्रकारिता जन्मदिन औचित्य म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो. पुन्हा एकदा जास्त काय बोलत नाही, बऱ्याच जणांनी माहिती सांगितली. पुन्हा एकदा माझ्या सर्व पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लापता केंद्र, गुमशुदा की तलाश. यदि आप अपने बच्चे, बच्ची, परिजन, सगे संबंधियों की तलाश करना चाहते हैं तो हम आपकी अपने न्यूज़पेपर मुंबई केसरी टाइम्स, वेबसाइट और यूट्यूब MKT न्यूज़ 24 न्यूज़ चैनल और ऐसे कई माध्यमों के जरिए आपके अपनों की तलाश करेंगे. हमसे संपर्क करने के लिए 216 मेहता चैम्बर्स, आचोले रोड, नाला सुपारा पूर्व, जिला पालघर 4,01,209. संपर्क नंबर 9,27,13,70,372, 7,66,69,75,495, 9,89,05,28,584. इन नंबरों पर कॉल करके अपने बच्चे, बच्ची, परिजन, सगे संबंधियों की गुमशुदा की जानकारी दे सकते हैं.